नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, उद्या शुक्रवारी 19 डिसेंबर 2025 रोजी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेडे यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे. या गाडीमध्ये मित्रांनो टोटल 70 काठेवाडी शेळ्यांचं माप असून तुम्हाला 20 शेळ्या गाभणं आणि बाकी संपूर्ण शेळ्या मित्रांनो तुम्हाला दुधाच्या पाहायला भेटणार आहेत, ज्यांच्या खाली मित्रांनो तुम्हाला पिल्ले देखील पाहायला भेटणार आहेत. तर मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो दुधाच्या शेळ्या त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पिल्ले हे पाहायला भेटणार आहेत. तर जी काही क्वालिटी तुम्हाला मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. क्वालिटी वगैरे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. क्वालिटी पण बघत चला. व्हाईट जोडा बघा, एकच नंबर क्वालिटीमध्ये व्हाईट जोडा आहे. तिकडे हा बघा काबऱ्या कलरमध्ये पण तुम्हाला जोडा बघायला भेटेल. हे कलरमध्ये खाली कासी बघा मित्रांनो, एकच नंबर मित्रांनो पॉवरफुल शेळ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा इकडे गाभणी शेळींचं माप आहे मित्रांनो. मित्रांनो फक्त 20 शेळी गाभण आहेत, पण टॉपची शेळी आहे. आणि त्याच्यानंतर जी जनलेली शेळी दुधाची ती एकदम पॉवरफुल तुम्हाला शेळी बघायला भेटणार आहे. हे बघा शेळींची क्वालिटी. तर मित्रांनो आता हे ज्या तुम्हाला शेळ्या दाखवतोय ही क्वालिटी का तुमवलेली नाही. हिडा शेतकऱ्यापाशी जाऊन तो जिथं चारतोय का शेळ्या त्या स्पॉटला जाऊन यांनी शेळ्या खरेदी केलेल्या आहेत. हे काय बाजार वगैरे नाही. ही जी आहे का ही जी तुम्ही पाहताय हे सगळं जागेवरचं ओरिजिनल आहे, तुम्हाला बघायला भेटणार आहे. सकाळचा टाईम दिसतोय. हे बघा शेळींची खाली पॉवर बघा, क्वालिटी बघा मित्रांनो. एक नंबर क्वालिटी अशा शेळ्या या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत. म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा. गाडी उद्या येणार आहे, आत्ताच निघा, तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे. एक नंबर क्वालिटी तुम्ही बघू शकतात. टोटल मित्रांनो 70 शेळींचं माप आहे. 20 गाभण, 50 दुधाच्या आणि त्यांच्या खाली भरपूर सारे असे बच्चे आहेत. क्वालिटी कसं काय कमेंट मार्फत नक्की कळवा. आणि पिल्ले वगैरे घ्यायचे असतील किंवा शेळ्या वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही लगेच संपर्क साधा. तर मित्रांनो आता ही जी गाडी आहे ना या गाडीमध्ये तुम्हाला आता ऑप्शन कसे बघा घेण्यासाठी. जर तुम्हाला फक्त पिल्ले घ्यायचे तर तुम्ही पिल्ले घेऊ शकतात एकदम कमी बजेटमध्ये शेळी पालन करायसाठी. जर तुमचा थोडासा अजून वाढवा बजेट असेल तर तुम्ही दुधाच्या शेळ्या घ्या बिना पिल्ल्याच्या, बरोबर. तर तुम्ही तसे दुधावरती काम करू शकतात. त्याच्यानंतर जर तुमचा थोडा बजेट अजून चांगला असेल तर गाभणं घ्या. अजून चांगलं असेल तर पिल्ले लावून घ्या, 2-2 पिल्ले लावून, बरोबर. तुम्ही दुधाच्या शेळ्या घेत आहेत तर त्याच्यासोबत एक्स्ट्रा पिल्ले जरी घेतलं तरी चालतं. म्हणजे अनेक प्रकार मित्रांनो काठेवाडी शेळी पालन करताना तुम्हाला इथं मी सांगू शकतो. म्हणजे काठेवाडी शेळी दूध जास्त आहे ना तर तुम्ही त्या 2 पिल्ल्यासोबत अजून 2 पिल्ले एक्स्ट्रा घ्या. एका शेळी 4 पिल्ले पाजा, बरोबर. किंवा तुम्हाला फक्त खाट्या घ्यायच्या बिना पिल्लाच्या तुम्ही तसे घेऊ शकतात. गाभणी पण घेऊ शकतात, बरोबर. हे बघा तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो व्हिडिओ म्हणजे ह्या वेळेस मयूर भाऊ नाही येत खरेदीला, त्याच्यामुळे ना व्हिडिओ जे पाहिजेत ना तसे जे शेट आहेत रामदास शेट विजूभाऊचे मोठे भाऊ यांना पाहिजे तसे व्हिडिओ काढता आलेले नाहीत. कारण की मित्रांनो त्यांना मोबाईल वगैरे व्यवस्थित हाताळता येत नाही. तरीही जेवढंही पॉसिबल झालं त्यांनी आपल्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ काढता आलेले नाहीत पाहिजे तसे. नाहीतर मयूर भाऊ असल्यावर खूप चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत असतात. पण मयूर भाऊ यावेळेस घरी आहे, त्याच्यामुळे जी काही क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे फक्त रामदास शेट यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं काही शक्य तसं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आपल्याला, तुम्ही पाहू शकतात. हे बघा क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो. गाडी ही निघून गेलेली आहे. गाडी ही सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे. म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. हे बघा हे बघा पिल्ले पण बघा कसं पिल्लं आहे बघा मित्रांनो. बघू शकता तुम्ही. मित्रांनो तुम्ही जेवढं मोठं पिल्लं लावून शेळी घेशाल तेवढी ती शेळी जणून जास्त दिवस झालेले असतील, बरोबर. तुम्हाला दुधाला एकदम फास्ट शेळी लागत असेल तर त्याच्या खाली तुम्हाला वल्ल पिल्ला घ्यावं लागेल. म्हणजे वल्ली जनलेली शेळी तुम्हाला चालू जनलेली शेळी तुम्हाला घ्यावं लागेल, जेणेकरून तुम्हाला तिचं दूध जास्त वेळ खाता येईल असं, बरोबर. पण जर समजा तुम्ही ऑलरेडी 3 महिन्याचं पिल्लं किंवा 2-2.5 महिन्याचं पिल्लं घेताय तर ती शेळी जणून 2-2.5 महिने झालेली असतील, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. जंगलामध्ये कमाने मंदिर वगैरे असेल बहुतेक तिकडे पुढे. हा बघा मित्रांनो असं जंगल या भागामध्ये चरत असतात शेळ्या. तुम्ही तिकडे चारा बघा, चारा किती कमी आणि शेळ्या बागर पॉवर बघा शेळींचं बघा. ह्या दुधाच्या शेळ्या मित्रांनो. ह्या शेळ्या तुमवलेली सकाळची किरण तुम्हाला बघायला भेटते मित्रांनो. संध्याकाळची किरण ही संध्याकाळची किरण ही तुम्हाला बघायला भेटते. आता एका टायमाचं म्हणजे सकाळी शेतकऱ्यांनी दूध काढून शेळ्या चरायला नेले आणि आता हे संध्याकाळचं एका टायमाचं दूध आहे. हे बघा हे दूध एका टायमाचं आहे बघा. विचार करा मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे. उंच पूर्ण जबरदस्त टॉप क्वालिटी माल मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे. तर लवकरात लवकर संपर्क साधा.
डिसेंबर 2025चं शेवटचं मॉडेल तुम्हाला घ्यायला भेटणार आहे. त्याच्यानंतर 2026मध्येच तुम्हाला गाड्या पाहायला भेटतील. अजून एक गाडी येईल बहुतेक. आजची तुमची काय 18-19 तारीख आलेली आहे. उद्या गाडी येणार आहे 19 डिसेंबरला, बरोबर. अजून एक गाडी तुम्हाला घ्यायला भेटेल 2025मध्ये. त्याच्यानंतर 26मध्ये आपण पदार्पण करणारच काठेवाडी शेळी संदर्भात. बघा क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी घ्यायला भेटणार आहे मित्रांनो. माप बघा तुम्ही पाहू शकतात. ही पण बघा. तर मित्रांनो, शेळ्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. गाडी ही उद्या 19 डिसेंबर 2025 रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे, शुक्रवारी. मोबाईल नंबर तुम्हाला दिले संदीपभाऊ वेळे, विजूभाऊ वेळे. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे. 70 शेळींचा माप आहे. 20 शेळी गाभण आहे, 50 शेळी जनलेली आहे आणि त्यांच्या खाली पिल्ले आहेत, बरोबर. तर मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. लवकरात लवकर संपर्क साधा. धन्यवाद.